मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्लॉगमध्ये। आज आपण अगदी हेल्दी आणि झटपट अशी बनणारी पालेभाजीची रेसिपी बघणार आहे, जे आहे पालकची भाजी कशी बनवायची ह्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला मी दाखवते। अगदी कमी साहित्यात बनणारी आपली अशी रेसिपी आहे ही। आपण ह्या चॅनलवर अशा भरपूर चविष्ट अशा रेसिपी टाकलेल्या आहेत, ज्या अगदी पटकन आणि झटपट बनणाऱ्या अशा आहेत, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता मी तुम्हाला रेसिपीला लागणारं साहित्य दाखवते। इथे घेतलेला आहे मी पालक, असं बारीक कापून घेतलेला आहे। इथे आहे मुगाची डाळ, गूळ, शेंगदाणे आपण 1 वाटी घेतलेली आहे। इथे 2 तिखटवाल्या मिरच्या आणि 1 साधी आपली मिरची असते ती लवंगी मिरची, आणि हे असे मध्यम आकारात कापून घेतलेले आहे। चवीप्रमाणे मीठ आणि हिंग। आता जसं तुम्ही बघू शकता, ह्या साहित्यात आपण बिलकुल पण मसाल्याचा वापर करणार नाहीये। जे काही तिखटपणा असेल तो आपल्या मिरचीवर असेल। आणि हे जे शेंगदाणे घेतलेत सोलून असे 2 तुकडे केलेत आपण, मध्ये अख्खे नाही ठेवले। आणि मुगाची डाळ, ह्या 2 वस्तू आपण रात्री भिजत घालून ठेवायच्या, सकाळी एकदम मऊ आपल्याला भाजीत ॲड करता येते। हे आहे आपल्या पालकच्या भाजीसाठी लागणारं साहित्य। आता आपण वळूया कृतीकडे। इथे आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया। कढईमध्ये इथे तेल ॲड करून घेतलंय, 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि त्यात हिंग टाकलंय। हिंग आपलं चांगलं हे झालंय, भाजले। आता आपण त्यात टाकूया मिरची, तिखटपणासाठी मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता। तिखट आवडत असेल तर लवंगी मिरच्यांचं प्रमाण वाढू शकतं। आता आपण ह्याच्यात टाकतो आहे पालक। बाकीचं जे शेंगदाणे, डाळ वगैरे साहित्य आहे ते आपलं नंतर जाणार आहे। आपल्याला पहिल्यांदा पालक शिजवून घ्यायचा आहे। ही पालकची 1 जोडी आपण इथे वापरलेली आहे। एक मिनिट झाकण लावून ठेवूया आपण याला, वाफ धरेल। झालं आपल्याला झाकण लावून काढून घेऊया। भाजी आपल्याला ढवळून घ्यायची आहे। आपण पालक एकदाच ढवळून घेतलाय। पालकच्या वरती आपण भिजलेली मुगाची डाळ टाकतोय। ही रात्रभर अशी भिजवून ठेवलेली डाळ आहे मुगाची, आपण ॲड करून घेतली। आणि शेंगदाणे हे सुद्धा भिजलेले, साल काढून घेतलेले आहेत आणि त्याचे 2-2 तुकडे असे करून घेतलेत आपण। तर ह्याला न ढवळता आपण 5 मिनिटं झाकण लावून ठेवणार आहे। नंतर आपण भाजी मिक्स करून घेऊयात एकत्र। पाच मिनिटं झाली आहेत, आपल्याला झाकण काढून घेऊयात। बघू शकता पालक आपला छान शिजत आलाय। त्याला मिक्स करून घेऊयात पूर्ण। पाणी पण सुटलंय पालकला। आपल्याला ही भाजी सुकी अशी नाही बनवून घ्यायची आहे। आपण याच्यात पाणी जरासं ॲड करून शेंगदाणे शिजले पाहिजेत, मऊ झाले पाहिजेत।
आणि आपल्याला हे पालक एकदम पातळ असं करून घ्यायचं आहे. पातळ म्हणजे गरगरीत असं त्याची कन्सिस्टन्सी असेल, एकदम सुकवून नाही घ्यायचं आहे. बघू शकता सुंदर असा रंग आलाय त्याला. आता एकदम आपण गॅसची फ्लेम लो करून घेतलेली आहे आणि झाकण लावून पुन्हा घेतो. जरा पाणी ऍड करूया त्याच्या अगोदर. साधारण 1 वाटी पाणी आता आपण त्यात घातले. झाकण लावून ठेवूया परत 10 मिनिटांसाठी. अगदी लो फ्लेमवर गॅस आहे, फास्ट नाही केला आपण बिलकुल. दहा मिनिटं झाली आहेत आपल्याला झाकण ठेवलेल्याला. बघू शकता भाजी आपली छान एकत्र आली आहे. एकदा त्याला चमच्याने आपण हलक्या हाताने दाबून घ्यायचे. आपल्याला ही भाजी पातळच अशी खायची असते कन्सिस्टन्सी मध्ये, म्हणून आपण ह्याला एक्स्ट्रा पाणी ऍड केलेलं मगाशी. एकत्र करून घेतलं आपण सगळं छान. मुगाची डाळ पण आपली बघू शकता एकदम मऊ झाली, एकदम छान. शेंगदाणे पण छान शिजले. अजून आपण 5 मिनिटाला झाकण लावून ठेवूया आणि गॅस आपला स्लोच राहणार आहे. 5 मिनिटं झाली आहेत आपल्याला झाकण लावून. बघू शकता डाळ एकत्र होऊन आली आहे छान. आता आपण ऍड करतो आहे चवीप्रमाणे मीठ. आणि गूळ आपण जो घेतलेला आहे, गुळाचे आपण साधारण 5 ते 6 तुकडे घेतलेत असे मध्यम. एवढ्या प्रमाणात गूळ टाकलेला आहे. गोडसर अशी भाजी होते, खूप छान लागते चवीला. आणि आता हिवाळ्याचा सीझन चालू आहे, थंडीचा सीझन आहे. अगदी पालेभाजी छान कोवळी अशी मिळते, तर भाजी बनवायला उत्तम पर्याय आहे. सगळ्याच प्रकारच्या पालेभाज्या हिवाळ्याच्या सीझन मध्ये खूपच छान मिळतात. शक्यतो सीझनल भाज्या ज्या मिळतात त्याच खाण्यावर आपण जास्त प्रमाण ठेवले पाहिजे. आपली झाली आहे पालकची पातळ भाजी तयार. आता मी तुम्हाला सर्व करून फायनल लुक साठी दाखवते. आपला गूळ पण ह्याच्यात लगेच वितळून होऊन जाईल, कारण की भाजी गरम आहे आपली, तर गूळ पण वितळला आहे. तर हा गॅस बंद करून तुम्हाला सर्व करून दाखवते भाजी. गाईज आपली पालकची भाजी तयार झालेली आहे. अगदी गरगरीत आणि छान चविष्ट आहे. बिलकुल आपण ह्याच्यात मसाल्याचा वापर केलेला नाही आहे या भाजीमध्ये, मिरचीमध्ये, आणि एकदम कमी साहित्यात बनलेली भाजी चविष्ट अशी गरमागरम खायला तयार आहे चपाती बरोबर. तर ही भाजी नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून जरूर सांगा कशी वाटली हे. ह्या भाजीमध्ये आपण हळद सुद्धा बिलकुल ॲड केलेली नाही आहे, ना कोणत्या प्रकारचे मसाले, कारण पालेभाजीत जर आपण हळद किंवा मसाले ॲड केले तर ती भाजी काळपट दिसते नंतर एकदम बनून झाल्याच्या नंतर. म्हणून ही पूर्ण मिरचीवरच बनलेली आपली भाजी अशी आहे रेसिपी. नक्की ट्राय करून बघा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा
तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या रेसिपी व्लॉगमध्ये. काळजी घ्या तुम्ही तुमची. बाय.